पश्चिम बंगालच्या राजकारणात नवा इतिहास रचला जातोय। सलग 3 दशकं जनसेवेत घालवल्यानंतर भाजपचे दिग्गज नेते सुवेंदू अधिकारी आता बंगालचे नवे मुख्यमंत्री म्हणून धुरा सांभाळणार आहेत। 15 डिसेंबर 1970 रोजी जन्मलेल्या सुवेंदू यांना वडील शिशिर अधिकारी यांच्याकडून राजकारणाचा वारसा मिळाला। 1995 मध्ये कांताई नगरपालिकेचे नगरसेवक म्हणून सुरू झालेला हा प्रवास 2005 मध्ये आमदार आणि त्यानंतर 2 वेळा खासदारकीपर्यंत पोहोचला। नंदीग्राम आंदोलनाचे नायक आणि मेदिनीपूरचे राजे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुवेंदू यांनी 2021 मध्ये थेट मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पराभव करून आपली ताकद सिद्ध केली होती। 2021 ते 2026 पर्यंत प्रभावी विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहिल्यानंतर आता भाजपच्या विजयासह ते राज्याच्या सर्वोच्च पदावर विराजमान होत आहेत। गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत विधिमंडळ पक्षनेते म्हणून त्यांची निवड झाली असून उद्या 9 मे रोजी सकाळी 11 वाजता ते मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील। अविवाहित राहून आपले पूर्ण जीवन जनतेसाठी समर्पित करणाऱ्या सुवेंदू अधिकारी यांच्या ऐतिहासिक शपथविधीसह बंगालमध्ये आता भाजपच्या एका नव्या पर्वाची सुरुवात होते। पश्चिम बंगालला पहिल्यांदा भाजपचा मुख्यमंत्री मिळणार आहे।